नमस्कार मंडळी, मी मनोज मालूम लाईफनी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपलं जे ठिकाण आहे फिरायचं ते आहे ठाण्याचं तुळजाभवानी मंदिर. तुम्ही ऐकलंच असेल, हे जे मंदिर आहे ते सुंदर, इतकं पवित्र आणि भक्तिभावाने ओतप्रोत झालेलं असं एक छान ठिकाण आहे. मी हे मंदिर ऐकलं होतं की मंदिर गेल्यावरती छान वाटतं. तिकडची परिस्थितीच्या जागा आहेत. हे जे मंदिर आहे ठाण्याच्या कोपरी या विभागात वसलेलं असून हे जे मंदिर त्याच्या मंदिराचा जो परिसर आहे तो शांत, सुखमय आणि आनंदमयी असं आहे. त्या मंदिरात भरपूर जण दररोज भक्तीने भावाने जे दर्शनाला येतातच. इथे देवीची ओटीवरसाठी काही हाराची दुकाने हे देखील आहेत. मंदिराचे बांधकाम सुंदर असे बनवले आहे. लोकांची गर्दी पाहू शकता. अरे वा, चांगल्या टाईमवरती आलो आहे. देवीची आरती चालू आहे. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई, आई उदे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आई उदे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. खुशीनं गोंधळाला आली र तुळजा भवानी माझी, तुळजा भवानी माझी. हे भक्ताच्या नवसाला पावली र तुळजा भवानी माझी, तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली र तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आई उदे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आई उदे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई, तुळजा भवानी माझी. मंडळी, हे बघताय ना, हा मंदिराचा साईडचा परिसर आहे. या शांततेत बसण्यासाठी पुरेपूर जागा अशी बनवली आहे. चला तर मंडळी, तुम्ही नक्की या सुंदर अशा माऊलीला दर्शन घ्या. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ बंद करायच्या अगोदर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.